नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. वारंवार सध्या विचारला जाणारा प्रश्न की बी-एड सी-ई-टीचा निकाल कधी लागणार? एम-एस-टी सी-ई-टीचं हे पोर्टल आहे. सगळ्याच विद्यार्थ्यांना आपण सांगितलंच होतं की साधारणतः पहिली उत्तरपत्रिका आल्यानंतर 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागतो आणि त्यानंतर हा निकाल प्रसिद्ध केला जातो. या ठिकाणी पाहू शकता की ज्या इतर सी-ई-टी आहेत यांचे ऑब्जेक्शन किंवा त्यांच्या संदर्भात घेतलेल्या आक्षेप हरकती यांची माहिती आलेली आहे, पण अजून बी-एडची माहिती आलेली नाही आहे. त्यामुळे साधारणतः इथे पाहू शकता की बी-एड, एम-एड असेल, एम-पी-एड असेल तर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर अशा प्रकारची नोटीस सर्वप्रथम प्रसिद्ध केली जाते. याच्यामध्ये जे ऑब्जेक्शन खरे ठरलेले असतील, क्वेश्चन आय डी असेल, त्यांची माहिती असेल किंवा ऑब्जेक्शन जरी घेतलं नसेल तरी देखील या ठिकाणी ही माहिती येणार आहे. आणि हे परिपत्रक आल्यानंतर लक्षात घ्या पुन्हा 5 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो आणि त्याच्यानंतर बी-एड सी-ई-टीचा निकाल लागतो. त्यामुळे अनेक कॅन्डिडेट आहेत वारंवार प्रश्न विचारत आहेत, त्यांना आपण सांगतच होतो की प्रतीक्षा करा, थोडी प्रतीक्षा करा, कारण का बी-एड सी-ई-टीच्या निकालाला उशीर लागतो. कारण की कॅन्डिडेटची संख्या पाहता आणि ऑब्जेक्शन हरकती विद्यार्थ्यांनी घेतल्या असतील तर या संदर्भातली डिटेल देखील लवकरच पोर्टलवरती अपडेट येईल. आणि पाहू शकता की येथे ॲडमिशन टॅबवरती देखील गेलो असता स्कोर कार्ड तुम्हाला लॉग इनमध्येच देखील पाहता येणार आहे. सगळ्यांना लॉग इन प्रोसेस माहिती आहे. आणि इथे आल्यानंतर पाहू शकता की अजून स्कोर कार्ड देखील हा टॅब ॲक्टिवेट झालेला नाही आहे. विद्यार्थ्यांची आन्सर की देखील आता बंद झालेली आहे. जरी इथे ऑप्शन असेल तरी क्लिक केलं तरी आन्सर की आता पाहता येणार नाही आहे. तर सर्व्हर आहे ते अंडर प्रोसेसला चालू आहेत, मेंटेनन्समध्ये चालू आहेत, काम चालू आहे. त्यामुळे बी-एड सी-ई-टीचा निकाल ज्यावेळी उपलब्ध होईल त्यावेळी विद्यार्थ्यांना स्कोर कार्ड या ठिकाणी हा टॅब आहे तो ॲक्टिवेट झाल्याचा पाहायला मिळेल. अजून तरी बी-एड सी-ई-टीचा निकाल लागले नाही आहे आणि कन्फर्म अशी तारीख मी सुद्धा देऊ शकत नाही आहे, कारण का निकाल हा सर्वस्वी सी-ई-टी पोर्टलच्या अंतर्गत येत असतो. त्यामुळे अपेक्षित धरूया की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बी-एड सी-ई-टीचा निकाल म्हणजे चालू आठवड्यामध्ये यापुढील 2 ते 3 दिवसांमध्ये ऑब्जेक्शन विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत त्या संदर्भातली माहिती येईल. आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या साधारणतः बी-एड सी-ई-टीच्या निकालासंदर्भातली अपडेट ऑब्जेक्शन घेतल्यानंतर 5 ते 6 दिवस म्हणजेच मे महिन्याचा अखेर उजाडू शकतो. तर ही आताची अपडेट आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांना विनंती की तुमची कागदपत्र जर बी-एड ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्की जुळवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काहीही ॲडमिशनमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. बी-एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तुम्हाला काय माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा. आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती मिळून जाणार आहे. तर बी-एड सी-ई-टी संदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट